लेफ्ट नाही कंदी झाले बघा आहे ना, दिवाळी आली तशी. त्याला दिवाळी आली म्हणजे झालेच काय दिवस, पुढल्या आठवड्यात पूर्ण दिवाळीच आहे. ड्रायव्हर काय कंडक्टर नाही, ड्रायव्हरच असेल. तंबाखू मळतंय, दोघं पण तंबाखू मळला. तो पण एक गेलाय आतमध्ये तंबाखू मळत मस्त. तो आलाय टायरवाला, तो भाई चेंज करते. आपण टेन्शन नाही घ्या, आता होईल टायर चेंज. कलर मग कसला काढला आहे? हो पारवा कलर आहे. हो संकष्टी बरोबर. संकष्टी हा असा काहीतरी नंबर असला का तो लक्षात राहतो बरोबर पटकन. किती आहे? गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. शेड बघितलेत कशी झालं मस्त एकदम ऑरेंज आहे. वरतून मग असं व्हाईट झालंय पूर्ण सगळं. अजून सूर्य आलाय ना वरती. आता थोडं आहे ना धोका दिसायला लागला सगळीकडं. कारण कसं आता झालं थंडीचे दिवस सुरू झाले ना, त्याच्यामुळे आता फॉग दिसायला लागला. आता जस्ट वर्कआउट आटपलं, आंघोळ वगैरे झाली नाही, जातोय फ्रेश होतोय. आजच्या दिवसाची सुरुवात झाली. शेड्यूल बघूया पुढचं कसं काय होतंय. कारण ते कालच्या व्हिडिओचं कोणी बघितलं असेल मी बोलतो ते मीटरचं थोडं आहे बघ. ते गेलो आले बघा ते मीटर काढून आणू. कारण कसं आहे ते काढून आणलं तर रविवारी जाताना सोबत घेऊन जाते. तिकडे खोल नको आणल्यावर पण तिकडं जोडून टाकून मग त्या गाडीची सर्व्हिसिंग पण करू. ते तर आहे. त्याच्यानंतर काय लाईनअप मध्ये होते माहित ना मला. सुरुवात झाली, बघूया बाकीच्या सगळ्या गोष्टी. त्याला फ्रेश होतो आणि मग तुम्हाला येऊन भेटतो. पहिल्या काही त्या आधीचे व्हिडिओ आहेत ना, ते शॉर्ट्स काढायचे ते कट करतोय, रेडी व्हिडिओ बनलं आणि मग आपल्या दिवसाला सुरुवात करूया. ओके चलो निघालो आत्ता. कारण काय झालं, सकाळी निघू करून आहे ना राहून गेला. साईडला फोन केला तर ते दुपारनंतर आहे. शेवटी प्लॅन काय केला, जाणार तर उद्याच हे मीटर हे करायला. पण बोललो उद्या क्लास आहे कराटेचा, परत बोललो राहिलं तर राहून जाईल. बोललो दुपारनंतर ये. आता दुपारनंतर जाणार होतो. वाजले हे बघा बरोबर 5:05 झाली. कारण नंतर हे केलं, खिचडी वगैरे आम्ही खाल्ली, थोडं जेवलो कारण संकष्टी आहे ना आज. आणि बोललो जाऊ बोललो थोडंसं झोपतो ना, अर्ध्या एक तासाने बोललो जाऊ कशाला, झोपलो. मग विषय खोल झाला आहे. आता निघालो, ठीक आहे तो असतो 7 वाजेपर्यंत, काय प्रश्न नाही आपल्याला, फक्त हे खोला देत आहे. तरी आता हे कसं आहे, काम करत नाही बोललं तरी आपल्याला जातात थोडेसे पैसे, कारण हे आपण रिपेअर करणार आहोत. बट तिथे नवीनमध्ये जर थोडेसे पैसे टाकून नवीन येत असेल तेवढ्या पैशात नवीनच टाकून देऊ. कारण मग कसं आहे ते वन टाईम होऊन जाईल, मग परत बघायलाच नको. बघूया कसं करतोय. पहिला पेट्रोल टाकूया, गर्दी आहे का बघू दे ना, ते पुढं जाऊ. कारण ते काल बघितलं ना पेट्रोल नव्हतं इथं, नाही कोण नाही. चलो पेट्रोल टाकून पुढं जाऊ. अरे हा कलर मग कसला काढला आहे? हो पारवा कलर आहे. चलो भाई चलो. हवा टाकली नाही, पेट्रोल टाकलं. अरे माझं फिरलं डोकं रे. झोपून उठलो ना काय थोडंसं बॉडी स्टेबल व्हायला जरा वेळ जातो, मग बरोबर होतं. थोडी किकमध्ये असते झोपेच्या. तर हां पेट्रोल टाकलं, निघालो. तर काय करू, आता मला वाटतं पहिलं आपण अशा बायपासवरूनच जाऊ. तिथं ते जे प्राईस पण काढू आणि मग पुढे जाऊ. कारण कसं आहे तिथं असेल तर मग नंतर जेव्हा सर्व्हिसिंगला तेव्हाच मग ते बदलून टाकू, मग खोलणार नाही मी जर हिशोबात असला आपल्या. तर मग तिकडं जाऊन होणारच आहे काम. ते असं पण काय वाईट नाही आहे. तिथं होतं एकदम कमी पैशात काम. आता तेव्हा मी गाडीसोबत केलं होतं, गाडी घेतली तेव्हा मी 4 वर्षांनी. आत्ता तो डाग आला, आतमधलं चालतं साईडने डाग आला, ते बरोबर नाही वाटत बोलतं, ते करून घेऊ. बाकीचं मीटर ओकेच आहे आणि ते बटन नाही आहे वर्क होत, असा आहे विषय. चलो ठीक आहे, असो जे असो. आता कसं मस्त ऊन पडतंय बघा आहे ना, सूर्य वगैरे. नाहीतर ते व्हायचं काय आता पावसाची नको व्हायचं. MH06 2P 2000 आला. वा नंबर काय मस्त आले गाडी. 2000 आपली बर्थडे आली त्याच्या नंबरला, जबरदस्त भारी वाटतंय. 2000 असा काहीतरी नंबर असला का तो लक्षात राहतो बरोबर पटकन. किती आहे 2000 असं आहे. आता 0002चा असता तर डायरेक्ट VIP नंबरमध्ये गेला असता. तो 2 पुढे आहे, 2 इकडे शेवटला असता तर डायरेक्ट VIP नंबरला गेला असता. पण जबरदस्त आहे नंबर, चांगला वाटला. आपलं बर्थ इयर आहे. आणि हा वस्तू आपल्याला कुठल्या कुठल्या आहेत तर एक क्लच प्लेट विचारायची आणि तो ह्याचा काय बोलतो ते अरे फिल्टर, एअर फिल्टरचा जो सिग्नल लागतो ना त्याचा सेन्सर आहे आतमध्ये. तो सेन्सर गेलेला मागे लास्ट टाइम. तो वायर काढून ठेवली का नवीन टाकलेला आणि त्याच्यानंतर वायर खोलून ठेवली ते आणि आपलं हे मीटर. तशा 3 गोष्टी विचारचे, मग आपल्याला पुढं जायचं आहे. चलो काय हो
कुठं चाललात? जिलेबी आज का स्पेशल? आज का स्पेशल बोललो जिलेबी. अहो बोललो आज काय स्पेशल बोललो जिलेबी वगैरे. हो संकष्टी बरोबर. संकष्टी. हा ते पण आहे. चला येऊ. व्यंकिताचे भाऊ भेटले ते पण फुल टाइमपास. मला ते देव बोलला पाहिजे बोलते कामून बोलते रिटायरमेंट झाल्यावर बोलते काय जिराटची कलिंगड आणि बोलते जिलेबी जाम खाल्ल्या बोलते. चांगला आहे बरोबर आहे. ते चालले असलं घरी. लेफ्ट नाही आलं कंदी झाले बघा आहे ना. दिवाळी आली तशी झालं. दिवाळी आली म्हणजे झालेच काय दिवस. पुढल्या आठवड्यात पूर्ण दिवाळीच आहे. हे बघा कंदील लागले इकडं. आला मस्त मस्त आहेत. इथून गाडी का टाकली तिथं समोर दुकान आहे ना. इथून शॉर्टकटने जाऊ. तिथं परत कोण असला अडकून राहिलो होतो. आता कंदील घ्यायला गेलो का आता प्राईस तगड्या. ऑफ सीझनला काय नाही. सीझन असल्यावर कसं आहे रेट दाबून असतं. तर मुंबईला चाललो ना तिकडं बघतो थांबा कंदील असला तर. म्हणजे आणायचा म्हणजे प्रॉब्लेम हो एवढं मोठं. दुसरं काय ना बाईकवरती. ए ए ए ए खड्डे खड्डे खड्डे. अरे तिकडून गॅप होती काय? मी बोललो ते हे दिसलं मला. ते गॅपच नाही पाहिजे. ते बोललो मी टर्न मारायला जागा आहे. इथून जाऊ आपण. आले इथं पण गाडी बांधले रे समोर. समोर इथं पण गाडी बांधले बोलो. आपलं इथं समोर जायचं आहे. बस थांबल्यावर एक गर्दी बघता लगेच कसली होते. तर आता आहे ना तिथं गेलो त्यांना प्राईज विचारलं. सगळ्या प्राईज बघायला ना सगळ्या 3च्या पुढं म्हणजे ऐकून 2 त्यांच्यामध्ये मीटर आहेत. मीटर मॉडेल बोलते खोलून आण मग मॉडेल नंबर बघू. तर बोलते काहीतरी एक 3600. अरे बाबा जा रे नको आणू वाजवू. एक काहीतरी 3600 आणि एक मला वाटते 3800 का 3900 असं काहीतरी 3000च्या पुढे त्या दोन्ही पण. त्याच्यापेक्षा मी बोलतो बेस्ट आहे आपलं तिकडं काम होईल नो डाऊट. कारण 4,500 तिकडं 500 ते 1000 रुपयामध्ये काम होईल. माझ्या अंदाजानुसार कारण मागच्या तेवढंच केलं होतं. गेल्यावर समजा पण ह्याच्यापेक्षा नक्की 100% कमी होईल. एवढं जा अंदाज तिकडूनच करून घेऊ. दुसरी गोष्ट काय त्या कामासाठी आलो होतो ते खोलून नेऊ. तर भाईने मला सांगितलं सकाळी येईल म्हणून मी बोलतो जाऊया दुपारनंतर येईल. त्याला आता फोन करते होतो मी बाहेर 11 वाजता म्हणजे विजलं. याच्या भरोशात आलो ना का असं गडबडचं काम चोख करल पण बेभरोशी काम आहे. आता उद्या आता बघू. उद्या सकाळची आलं लागलं संध्याकाळी क्लास आहे ना. आला तर घरीच पडेल मी. आता काय दुसरं ऑप्शन नाही. आणि कसं आहे मेन काढतं नाही ना हे लॉक आहेत ना हे इथून खेचताना बाकी बरोबर निघतं प्रॉपर. हे इथून खोलताना जे लॉक आहेत ना हे प्रॉपर काढायला लागतं. नाही तर ते पटकन इथं ह्याच्यामध्ये अडकलं ना. लास्ट टाइम जुनावाला होतं तुटलं ह्याच्या मागे असा विषय आहे. हे काय असं आता उद्या बघू. आता इथलं अटकलंय थोडंसं फिरतो आणि जातो. बघूया गौरव काय काम आहे. गौरव म्हणतो सोबत आणि मग जाऊ डायरेक्ट. चलो निघालो परत आलो तसेच रिटर्न. बघू काय चाललंय. ह्या वायझरचा फक्त रात्री प्रॉब्लेम होतो. रात्री पण दिसतं ना असं नाही बट तेवढं नाही विजिबिलिटी होत. कारण एकदा लाईट पडली ना की पूर्ण गडबड होऊन जाते. पण ठीक आहे सध्या दिसतं आपल्याला. आता बघितलं ना ते तुम्हाला सांगितलं. आता ते एवढ्याशा कामासाठी परत फेरी लागला तर उद्या. तर काय त्याला ऑप्शन नाही यावं तर लागेलच. चला 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 चलो 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 चलो. हा रस्ता पहिला कसला खराब झाला होता. खड्डे पडलेले. आता मस्त बनवला. कंदील 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 दिवाळी ऑफर. काय भाजी आहे. हा रताळी आहेत. बसचा टायर पंक्चर झालेलं दिसतंय त्यावर बस थांबवलंय.
मागं टायर काढलं आहे. ड्रायव्हर काय कंडक्टर नाही, ड्रायव्हरच असेल. तंबाखू मळतंय, दोघं पण तंबाखू मळला. तो पण एक गेला आहे आतमध्ये तंबाखू मळत मस्त. तो आला आहे टायरवाला, तो भाई चेंज करते. आपण टेन्शन नाही घ्या, आता होईल टायर चेंज. चलो चिल आहे, एकदम चिलमध्ये वातावरण यांचं पण. बाकी चलो आता पोहोचू घरी, कारण आता जाऊन बाकी काय शेड्यूल नाही. आज तो मेन कामाचं ते नाही झालं, आता ते उद्यावरच गेलं. ठीक आहे, उद्या जाऊ आपण, काय हरकत नाही. आता गेल्यावर कसं संकष्टी आहे, पूजा होईल आज 7-8:30ला म्हणजे चंद्र उदय. कसं असतं आपल्या इथं पूजा होते, पूजा झाल्याच्या नंतर मग आरती वगैरे होईल. आरती झाल्यानंतर मग जेवण वगैरे होतं आपलं सगळं. असं सगळं शेड्यूल असतं. बाकी आता जास्त काय व्हिडिओला वाढवत नाही. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय बाय.